नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवेन लवटे तुमच्या सगळ्यांचं देवेन सर फिजिक्स गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तर आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा आर्टिकल न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. त्याला आपण NLM पण असं म्हणतो. ओके, इन शॉर्ट बघूया काय आहेत NLM, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटनचे गतिविषयक नियम आपण त्याला म्हणतोय. ओके, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन NLM. काय स्टेटमेंट आहे किंवा या न्यूटन या महान शास्त्रज्ञानी जे काही शोध लावले, सगळ्यात महत्त्वाचा जो गुरुत्वाकर्षणाचा शोध आणि त्यानंतर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, गतिविषयक न्यूटनचे गतिविषयक नियम, की ज्या संशोधनामुळं या पूर्णपणे भौतिकशास्त्रात सगळे संशोधन करण्यासाठी खूप महत्त्वाचं योगदान ठरलेलं आहे. आणि असा जो नियम आहे तो आपण किंवा जे काही नियम आहेत हे नियम आपण बघणार आहोत. न्यूटनने गतिविषयक एकूण 3 नियम सांगितलेत. स्टेप बाय स्टेप आपण बघूया. फर्स्ट लॉ काय स्टेटमेंट आहे बघूया. Every object which is in rest or uniform motion. बघा आपण लिहूया काय स्टेटमेंट आहे बघा. Every inanimate object, every inanimate object continuous in its state of rest, continuous in its state of rest, its state of rest or of uniform unaccelerated motion. Every inanimate object continuous in its state of rest or of uniform unaccelerated motion unless and until it is acted upon by external unbalanced force. तर अशा पद्धतीने आपल्याला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन विषयी आपल्याला पहिलं स्टेटमेंट सांगता येईल. एव्हरी इनॅनिमेट ऑब्जेक्ट कंटिन्युअस इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट ऑर युनिफॉर्म अनएक्सलरेटेड मोशन अनलेस अँड अनटिल इट इज ॲक्टेड अपॉन बाय अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. म्हणजे काय बघा, कुठलीही इनॅनिमेट ऑब्जेक्ट म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, निर्जीव वस्तू. स्थिर असेल तर स्थिर राहते, मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये. स्थिर असणारे आपल्या समोर भरपूर उदाहरणं आहेत. तुम्ही जिथं बसता आहात त्या खुर्ची आहे, तुम्ही ज्या खुर्चीवरती बसता ती खुर्ची आहे, टेबल आहे, घरामधल्या सगळ्या निर्जीव वस्तू जिथं आहेत तिथंच आहेत. कुठंपर्यंत, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती अनबॅलन्स्ड एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स लावत नाही तोपर्यंत. उदाहरणार्थ हा खडू आहे, आपल्यासाठी निर्जीव आहे हा खडू. ओके, जोपर्यंत मी या खडूला एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स लावत नाही तोपर्यंत ही आपली स्थिती सोडत नाही. जी पहिली स्थिती आहे मूळ स्थिती, ह्या त्या मूळच्या स्थितीमध्ये राहतो. ओके, सो एव्हरी इनॅनिमेट ऑब्जेक्ट कंटिन्युअस इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट unless and until it is acted upon by an external
अनबॅलन्स्ड फोर्स. असं आपल्याला हे स्थिरच्या बाबतीत सांगितलं. मोशनच्या बाबतीमध्ये कुठलं? पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे, अनंत कालापासून फिरते आहे, मोशनमध्ये आहे, अनॲक्सलरेटेड मोशन आहे, युनिफॉर्म अनॲक्सलरेटेड मोशन. म्हणजे काय? त्या ठिकाणी ॲक्सलरेशन नाही आपण म्हणूया. म्हणजे थोडक्यात काय? अनॲक्सलरेटेड मोशन, युनिफॉर्म मोशन आहे कंटिन्युअसली. दॅट अर्थ विच कॅन बी रिव्हॉल्व अराउंड द सन विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी आपण बघितलेलं आहे. ओके, सर्क्युलर मोशन ऑफ अर्थ अराउंड दी सन. तर याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल कोणतं? द मोशन ऑफ अर्थ और मोशन ऑफ ऑल दी प्लॅनेट्स अराउंड दी सन. हे बेस्ट एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. हा जो पहिला नियम जो आहे, हा पहिला नियम आपण यालाच एनर्शियाचा नियम म्हणजे जडत्वाचा नियम असं म्हणतो. यालाच आपण लॉ ऑफ एनर्शिया असं सुद्धा म्हटलं जातं. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ एनर्शिया. आपण असं म्हणू शकतो याला. ओके, लॉ ऑफ एनर्शिया, इट इज ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ एनर्शिया. लॉ ऑफ एनर्शिया. सेकंड आपण बघूया काय आहे सेकंड लॉ. बघा काय आपल्याला सांगता येईल. दुसरा जो नियम आहे गतिविषयक, दुसरा न्यूटनने सांगितलेल्या 3 नियमांपैकी दुसरा नियम आपल्याला काय सांगता येईल बघा. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स इट. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेग बलाच्या दिशेनं होतं. हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. संवेगाविषयी सांगितलेली माहिती आहे म्हणून आपण याला संवेगाचा नियम, लॉ ऑफ मोमेंटम असंही म्हणतो. स्टेटमेंट काय आहे बघूया आपण. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is directly proportional to applied force, is directly proportional to the applied force and which is means the momentum of that body which is in direction of it. म्हणजे काय बघा, the rate of change of momentum is directly proportional to the applied force and which is directed towards it, which is directed towards it. Which is directed towards it. म्हणजे संवेग हे बलाच्या दिशेने होतं. टुवर्ड्स इट. इट कोणासाठी आलेला आहे? बलासाठी आलेला आहे. म्हणजे फोर्ससाठी इट वापरलेला आहे. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेग बलाच्या दिशेने होतं. ओके, असा हा दुसरा नियम. याला लॉ ऑफ मोमेंटम पण म्हटलेला आहे. लॉ ऑफ मोमेंटम. संवेगाविषयी माहिती सांगितलेली आहे दुसऱ्या नियमामध्ये म्हणून लॉ ऑफ मोमेंटम असं म्हणतात. त्यानंतर तिसरा जो आहे थर्ड लॉ. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आता यामध्ये सुद्धा आपल्याला पाहता येईल बघा, सेकंड लॉ मध्ये अकॉर्डिंग टू सेकंड लॉ
that force which is directly proportional to the rate of change of momentum is directly proportional to force, means mv minus mu divided by t. So this is the rate of change of momentum. mv means final momentum, mu means initial momentum. Again we can write here f, which is equal to m in bracket or mv minus mu upon t. Again we can write here m in bracket v minus u upon t. But we know that v minus u divided by t, rate of change of velocity, that is acceleration. Again we can write here f, which is equal to m into a. So according to Newton's second law of motion, force which is equal to mass into acceleration. हे आपण लिहू शकतोय. ओके, या स्टेटमेंट वरून. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम mv मीन्स फायनल मोमेंटम मायनस mu म्हणजे इनिशियल मोमेंटम, दोन्हीची वजाबाकी म्हणजे आपण काय म्हणूया यामधला फरक आहे आणि फरकाचा दर आहे. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेग बलाच्या दिशेने होतं. Rate of change of momentum is directly proportional to the applied force and which is directed towards it. So with the help of statement we can write this equation and finally we get f, which is equal to mass into acceleration. ओके, हे आपल्याला थोडक्यात सांगता येईल. त्यानंतर तिसरा जो लॉ आहे तो आपल्याला पाहायचा आहे आणि तो म्हणजे थर्ड लॉ, Newton's third law of motion. Newton's third law. बघूया काय आहे थर्ड लॉ. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम जो आहे तो आहे ऍक्शन रिएक्शन संदर्भातला. इन एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. समजा मी या ठिकाणी मारतोय, माझ्या सुद्धा हाताला लागतंय, फळ्याला पण लागलं आणि हाताला पण लागलं, म्हणजे काय झालं? म्हणजे काय झालं बघा, इन एव्हरी ऍक्शन, एक ऍक्शन केली मी, जस्ट मारलं, ओके, तर फळ्याकडून सुद्धा मला रिएक्शन मिळाली, माझ्या हाताला सुद्धा लागलं. इन एव्हरी ऍक्शन, कुठल्याही वस्तूमध्ये बघा, कुठल्याही ऍक्शनमध्ये, कुठल्याही कृतीमध्ये तिथं इक्वल आणि अपोजिट रिएक्शन असते. मी हळू मारलं, हळू लागणार आहे, जोरात मारलं, जोरात लागणार आहे. ओके, सो धिस इज ॲक्शन रिॲक्शन फोर्स. ह्याची भरपूर उदाहरणं आहेत. लॉन्चिंग ऑफ रॉकेट, वेन प्रोजेक्शन ऑफ रॉकेट or the projection of satellite, that satellite which can be kept on the surface of that rocket, the large amount of smoke is created in the chamber of that rocket when it can be ignited with the help of remote control. So that large amount of smoke can be exhausted with a small aperture and which can be at the bottom of that rocket. So that fuel, that smoke which can be exert the force on the surface of earth, at that time that rocket which can be lift up. So this is the best example of action reaction force, means that is the third law of motion. In every action there is equal and opposite reaction. धूर खाली झाला, धूर खाली जातो त्या रॉकेटच्या बेसमेंट मधून, तसं रॉकेट वरच्या दिशेने उचललं जातं. ओके, सो फोर्स ॲक्शन रिॲक्शन वर आपल्याला मिळाल. ओके, सो बघूया स्टेटमेंट. इन एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. There is equal and opposite reaction. So it is also known as action reaction force. Okay. Law of action reaction. तर अशा प्रकारे आपल्याला तीनही नियम, न्यूटनचे गतिविषयक नियम सांगता येतील. तिन्हींची उदाहरणं पण आपण सांगितली. ओके, सेकंड लॉची भरपूर उदाहरणं आहेत
वारा आला, झाडाची पानं, झाडाचे फांद्या हालतात. सो न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. वारा म्हणजे फोर्स आहे. ज्या दिशेनं वारा त्या दिशेनं ते काय होणार आहे, मोमेंटम त्या दिशेनं होणार आहे. ओके. जशा पाण्यावरच्या लाटा असतात, फोर्स या दिशेनं आहे, लाटा पुढं जातात, म्हणजेच काय, संवेग तिकडं होतं. ओके. सो भरपूर उदाहरणं आहेत. तिसऱ्या नियमाची पण मी आत्ता तुम्हाला सांगितली. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन असा 2 मार्काला विचारलं जाईल किंवा 3 मार्काला विचारलं जाईल. स्टेट अँड एक्सप्लेन न्यूटन्स लॉज ऑफ मोशन असं विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके. जर मी शिकवलेलं समजलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही दवेन सर फिजिक्स गुरु हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारची बेल आयकन दाबा, म्हणजे आमच्या व्हिडिओच्या सर्व सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या ज्या काही लेक्चरच्या सर्व नोट्स असतील ह्या नोट्स टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला अवेलेबल होतील. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. ओके.